छावा चित्रपटासंदर्भात छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्के कुटुंबियांची माफी मागितलेली आहे। शिर्केंच्या वंशजांच्या आरोपांनंतर त्यांनी माफी मागितल्याचं समोर आलंय। कान्होजी शिर्के, गणोजी शिर्केंचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं सुद्धा उतेकर यांनी म्हटलंय। चित्रपट कादंबरीवर आधारित, यात कोणाचंही आडनाव घेतलं नाही असं सुद्धा स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। काल त्यांनी जे आरोप केलेले होते त्यावरच आज दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागितल्याचं पाहायला मिळतंय। लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि त्यांनी शिर्के कुटुंबियांची माफी मागितली आहे। आणि लक्ष्मण उतेकर यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न केला, काय म्हणालेत पाहूयात। आदरणीय भूषणजी, पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा फोन काल उचलला नसेल, कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे। पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आत्ता वाचला। सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, आणि मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे। सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे, जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती। त्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावा मध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय। माझं म्हणजे कळकळीची तुम्हाला एकच विनंती करावीशी वाटते की ह्या चित्रपटामध्ये तर मी त्यांचं नावही नाही घेतलंय, त्यांचं गावही नाही दाखवलंय। म्हणजे गणोजी आणि कान्होजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय। त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही, त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवलं नाही। आणि ती खबरदारी साहेब मी नक्कीच घेतली, कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या।